हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना आपण छान असं मस्त हिरवी पालेभाजी करायची आहे. पालक आणि शेपू सवा पालकची भाजी करायची आहे. खूपच छान लागते. दोन्ही मिक्स करायची आहे. तर मी हे एक बंच पालक घेतलेला आहे, एक बंच शेपू घेतलेली आहे. आधी मी निवडून घेतली, साफ करून घेतली आणि मग स्वच्छ पाण्यात 4 ते 5 वेळा धुवून घेतली आहे आणि अशी कट करून घेतलेली आहे. 3 चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ना, ते 3 चमचे मुगाची डाळ घेतली आहे. स्वच्छ धुतली आणि अर्धा तास मी भिजत ठेवली आहे. ही बघा, मुगाची डाळ पण छान अशी भिजली गेलेली आहे. बरोबर मी हे आलं, लसूण आणि मिरची आणि हा मी 2 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून. आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. सवा पालक म्हणजे शेपू आणि पालकची भाजी करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी हे एक अख्खा मोठा चमचा, हा मोठा चमचा भरून मी तेल घेतलेला आहे. आता तेल गरम झालेलं आहे ना, आता आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करूया. मी बारीक चॉप करून घेतलेला आहे. काही जणांना लांब स्लाइस करतात. तुम्हाला ज्या स्लाइस आवडत असेल तर स्लाइस पण करून घेऊ शकता. आता कांद्याबरोबर आपल्याला मुगाची डाळ आहे ती पण ॲड करायची आहे, म्हणजे ती पण छान अशी शिजून निघेल. कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. तर पाणी काढून मुगाची डाळ मी ॲड करते आहे. आता 1 ते 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मुगाची डाळ छान अशी शिजून निघेल. हे बघा, 1 मिनिट झालेली आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघा, मुगाचं जे पाणी होतं ना ते सगळं सुकून गेलेलं आहे. आता आपण जे आलं लसूणचा पेस्ट केलं होतं ना, आलं लसूण हिरवी मिरची, त्यातला मी हा 1 चमचा घेते आहे. कारण जो तिखटपणा आपण ॲड करायचा ना, तो हिरवी मिरचीचाच करायचा आहे. लाल मिरची पावडर आपण ॲड नाही करायची आहे. म्हणून तुम्हाला किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही आलं लसूणची पेस्ट घेऊ शकता. काही जण ना ह्याच्यामध्ये टोमॅटो पण ॲड करतात. जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून ॲड करू शकता. छान असं आपण परतून घ्यायचं. जे जो आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो कच्चेपणा निघून जायला पाहिजे. आणि हे बघा, मुगाची डाळ पण छान शिजली आहे. हे बघा, आपण अर्धा तास भिजत घातली होती म्हणून मुगाची डाळ पण छान शिजली आहे. आता आपण हे शेपू ॲड करते आहे मी. आणि आता हे पालक पण आपण ॲड करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून फक्त 1 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता 1 मिनिट झालेली आहे. झाकण आपण उघडून बघूया. हे बघा, भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण फक्त ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. ढवळून घ्यायचं आहे. आणि आता परत आपण अर्धवट झाकण ठेवायचं, एकदम बंद नाही करायचं. थोडंसं आपण उघडं ठेवायचं आहे. आणि परत आपण 1 मिनिट भाजी ही शिजवून घ्यायची आहे. आता 1 मिनिटाने मी झाकण काढलेलं आहे आणि भाजी आपल्या आटत आली आहे. आता आपण काय करायचं, शेंगदाण्याचं कूट आहे, शेंगदाणे आणि तीळ, त्याचं कूट मी ॲड करते आहे थोडंसं. आणि जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं पण ॲड करू शकता. खूपच छान लागते. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. मी गॅस बंद करते आहे. आता आपण सर्व करूया. आता हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशी आपली पालक आणि शेपूची भाजी तयार झालेली आहे. मी थोडासा वरती ना शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तुम्ही ओलं खोबरं ॲड करू शकता. खूपच छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते. नुसतं भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, तरी पण खूप छान टेस्ट लागतो. तर ही हेल्दी पालक आणि शेपूची भाजी तुम्ही नक्की करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना ना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण छान रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आपण आता पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.